श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव. नमस्कार मंडळी. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वजण आपल्या आराध्य देवतेचे स्मरण करूया. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, जय श्री महाकाल किंवा तुमच्या कुलदैवताचे नाव लिहायला विसरू नका. तुमच्या एका सकारात्मक कमेंटमुळे या व्हिडिओची ऊर्जा अधिक वाढते. मित्रांनो, ज्यांच्या नजरा आपल्या ध्येयावर असतात त्यांचे लक्ष नेहमी आपल्या मार्गावर असते. लोक काय करत आहेत किंवा काय म्हणत आहेत याकडे ते लक्ष देत नाहीत. ते फक्त पुढे जात राहतात आणि एक दिवस आपले ध्येय नक्कीच गाठतात. नमस्कार. तुमच्या आवडत्या ज्योतिष केंद्र या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आता शनिदेवाचा न्याय होणार आहे. शनिदेव सर्वांना खूप काही देणार आहेत. आज आपण विशेषतः कुंभ राशीबद्दल बोलणार आहोत की त्यांना काय मिळणार आणि हा न्याय कसा होणार. शनिदेवाचा एका राशीतील गोचर 2.5 वर्षांचा असतो, पण ते पूर्ण 2.5 वर्ष सारखेच फळ देत नाहीत. पहिले वर्ष आपल्याला शिकवते, मेहनत करून घेते आणि घाम गाळायला लावते. जे या पहिल्या वर्षात कष्ट करतात, थकत नाहीत आणि घाबरत नाहीत, त्यांना पुढचे 1.5 वर्ष शनिदेव सर्व काही भरभरून देतात. पण जे तिथे घाबरतात त्यांच्याकडून सर्व काही हिरावले जाते. लक्षात ठेवा, कुंभ राशीवर शनीच्या 7.5चा तिसरा चरण सुरू आहे. आज आपण पाहणार आहोत की शनिदेव तुम्हाला काय देणार आहेत, कुठे सावध राहायचे आहे आणि शेवटी मी तुम्हाला काही अमोघ उपायही सांगणार आहे. हा व्हिडिओ चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुमच्या पत्रिकेत 11 नंबरवर चंद्र असेल किंवा तुमचे नाव कुंभ राशीवर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. अनेक लोक शनीच्या 7.5ला घाबरवतात, पण शनिदेव हे न्यायाधीश आहेत. ते कर्माचे फळ देतात. जर आपण कामच करणार नसू तर ते त्रास देतात, पण जेव्हा ते द्यायला येतात तेव्हा छप्पर फाडून देतात आणि रंकाचा राजा बनवतात. प्रभू श्रीरामांवरही 7.5 आली होती. राज्याभिषेकाऐवजी त्यांना 14 वर्षांचा वनवास घडला. जर ते वनवासात गेले नसते तर आज त्यांना कोणी ओळखले नसते, कारण सर्व महत्त्वाचे कार्य त्यांनी वनवासातच केले. हाच तो काळ आहे जो आपली ओळख जगाला करून देतो. कुंभ राशीला काय मिळणार? सध्या शनिदेव तुमच्या दुसऱ्या भावात, धनभावात गोचर करत आहेत. गेल्या काही काळात तुमच्या कुटुंबात वाद झाले असतील, वाणीमध्ये कडवटपणा आला असेल, साठवलेला पैसा खर्च झाला असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ आली असेल. पण आता हे चित्र बदलणार आहे. आता तुमची वाणी सौम्य होईल. जिद्दी स्वभाव कमी होऊन तुम्ही लोकांशी सल्लामसलत करून वागाल. कुटुंबात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि मान सन्मान मिळेल. धन आणि कर्ज. तुम्ही आता पैसे साठवू शकाल. घेतलेले कर्ज हळूहळू फिटू लागेल. प्रॉपर्टी आणि सुख. 2026 आणि 2027च्या मध्यापर्यंत तुम्ही घर, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचे प्रबळ योग आहेत. घराचे वातावरण आनंदी होईल. आईचे आशीर्वाद आणि प्रेम तुम्हाला लाभेल. काम आणि प्रगती. थांबलेली कामे पुन्हा सुरू होतील. नोकरीतील अडचणी दूर होतील. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळतील. इच्छापूर्ती. तुमच्या ज्या काही इच्छा पैशाअभावी किंवा परिस्थितीमुळे दबल्या गेल्या होत्या त्या आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. नवीन कामाचे साधन निर्माण होईल आणि समाजात तुमची नवी ओळख निर्माण होईल. परदेश गमन. जे लोक परदेशात जाऊ इच्छितात किंवा ज्यांचा आयात निर्यातीचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण काळ असेल. परदेशातून धनलाभ होईल. सावधानता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. इतरांचा सल्ला घेऊनच पुढे जा. तसेच तुमच्या जन्मपत्रिकेत जर शनी पीडित असेल तर त्याचे उपाय करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला माझे हे विश्लेषण आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा हर हर महादेव नक्की लिहा. अचूक उपाय. मंत्र. ओम प्राम प्रीम प्रौं सह शनेश्चराय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. सेवा. मजूर, गरीब आणि गरजूंना मदत करा. पक्ष्यांना आणि मुंग्यांना दाणा टाका. छायादान. एका चाच्या वाटीत मोहरीचे तेल घ्या, त्यात 1 रुपयाचे नाणे टाका, स्वतःचा चेहरा त्यात पहा आणि शनिवारी ते शनिदेवाच्या चरणी अर्पण करा. कुंभ राशीचे मित्रांनो, आता घाबरण्याची नाही तर न्यायाची वेळ आहे. मागील 2 वर्षांचा संघर्ष आता संपणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. कमेंटमध्ये नक्की लिहा. जय शनिदेव.